नमस्कार, मी स्नेहल चव्हाण, ग्राफोलॉजिस्ट अँड एनएलपी कोच। आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाचे शैक्षणिक धोरण। आपल्याला खरंच वाटतं का की आपलं शैक्षणिक धोरण हे बदललं पाहिजे? आणि खरंच शैक्षणिक धोरण हे बदललंच पाहिजे आणि बदललेलं पण आहे। एनईपी 2020 हे शैक्षणिक धोरण बदललेलं आहे, पण ते लागू झाले का? तर नाही। आज आहे 2025, पण 5 वर्ष झाली तरी एनईपी चालू झालेलं नाही आणि ते जे शैक्षणिक धोरण आहे ते खूप सुंदर आहे, परंतु ते अजून लागू प्रत्येक शाळेत लागू व्हायला खूप काळ लागेल। पण या काळातली जी जनरेशन आहे त्यांचं काय? कारण याच्या अगोदरचं जे धोरण होतं त्यामध्ये काय होतं तर 8वी पर्यंत कंपल्सरी पास करायचं। त्याच्यामुळे झालं काय तर मुलांना इंग्लिश आणि मराठी वाचताही येत नाही आणि लिहिताही येत नाही। हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर कॉर्पोरेट लेवलला कोणताही तुमचं एम्प्लॉई घ्या आणि त्याला डिटेक्ट करा, त्याला जर लिहायला आलं तर गुड, पण येत नाही। योग्य वाक्य रचना सुद्धा त्या कॉर्पोरेट लेवलला लोकांना लिहिता वाचता येत नाही। वाचता येत असेल पण लिहिताच येत असं नाही। हा प्रॉब्लेम झालेला आहे, अजूनही तोच आहे। जसं जेव्हा रिसर्च केला जातो तेव्हा वाचन आणि लिखाणामध्ये खूपच अवघड परिस्थिती आहे आणि हे एनईपी कधी येणार तर हे खूप महत्वाचा पार्ट आहे। आता सध्या असं केलं जीआर आला की 8वी आणि 5वी कंपल्सरी नापास करायचं। जी मुलं नापास होतात त्यांना नापासच करायचं। परंतु दुसरा जीआर काय आला की त्यांना 1 महिना एक्स्ट्रा स्टडी द्या, अभ्यास द्या आणि परत त्यांची रिटेस्ट घ्या आणि पास करा। मला तुम्ही सांगा 5वी पर्यंत 8वी पर्यंत जी मुलं पहिल्या एक्झाम मध्ये पहिल्या परीक्षेत पास होत नाही ती एका महिन्यात कशी होती? तुम्ही याचा जरा विचार केलाय का? आणि तीच नेहमीप्रमाणे पुढे लागू होती की ती मुलं पुढच्या वर्गात जातात। पण याच्यामुळं काय समज आहे की नाही मी होतो पास, मी होते पास, पण त्यामुळे त्यांची सुधारणा होते का तर अजिबात नाही। आणि जेव्हा ही मुलं 10वी नंतर बाहेर पडतात तेव्हा त्यांना त्याचं नुकसान जाणवतं। तसंच मला सांगायचंय की मी हा पाहिलेला एक आढावा आहे। आपण 10वी पर्यंत सेमी केलेला आहे किंवा काही पूर्ण मराठी शिक्षण आहे, पण जेव्हा 11वीत जातात तेव्हा त्यांना सायन्स कॉमर्स हे सगळं इंग्लिशमध्ये आहे। मग तिथं प्रॉब्लेम काय येतो तर त्या मुलांना मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यापासून सुरुवात करावी लागते आणि जी त्यांची स्वप्न आहेत ती स्वप्न कुठे स्वप्नच राहतात। तर थोडासा याचा विचार केला पाहिजे का आपण की आपण अगदी म्हणतो मला मान्य आहे आपली मातृभाषा आहे, मराठी आहे, मराठीतच सगळं झालं पाहिजे, पण संभाजी महाराजांना वयाच्या 13व्या वर्षी 13 भाषा येतात हे आपल्याला माहितीये का? 1600 साली त्यांना 13 भाषा येत होत्या आणि आपल्या देशात आपल्या मुलांना ना धड मराठी येते ना धड इंग्लिश येते। तर याच्यावर जर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की नको? तसंच आपली शैक्षणिक धोरण हे असं आहे की एकाच प्रकारे प्रत्येक मुलाला शिक्षण दिलं जातं। जसं की थिंकिंग पॅटर्न नुसार 4 थिंकिंग पॅटर्न आहेत, एक क्युम्युलेटिव्ह थिंकर, इन्व्हेस्टिगेटिव्ह थिंकर, कॉम्प्रिहेन्सिव्ह थिंकर आणि सरफेस थिंकर। आणि ह्या 4 प्रकारच्या मुलांना एकाच प्रकारे शिकवलं जातं आणि त्याचा इम्पॅक्ट ह्या प्रत्येक मुलावर होत असतो। आणि आपण कसं शिकवतो? इन्व्हेस्टिगेटिव्ह थिंकरच्या मेंदूला समजण्यासारखं आपण शिकवतो। म्हणजे कसं प्रत्येक म्हणजे एकदा मॅथ्स शिकवलं की झालं, मग त्या मुलाला समजेल का? आपण हे पाहतो का? सगळ्या मुलांना एकसारखंच शिकवलं जातं, पण इन्व्हेस्टिगेटिव्ह थिंकर जो आहे तो असा आहे की त्याला एकदा तुम्ही शिकवलं की पटकन कॅच करतो, पण क्युम्युलेटिव्ह थिंकर जो आहे त्याला ती एक गोष्ट 3 ते 4 वेळा समजून सांगणं गरजेचं आहे। पण आपण काय करतो? इन्व्हेस्टिगेटिव्ह थिंकर नुसारच शिकवतो आणि त्याचा परिणाम हा क्युम्युलेटिव्ह, कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि सरफेस थिंकरला भोगावा लागतो। आणि आपण म्हणतो की आमची मुलं मागं पडतात। का मागं पडतात? तर आपलं शैक्षणिक धोरण किंवा शिकवण्याची पद्धत ही जी टेक्निकली झाली पाहिजे ती होत नाही, असं आपलं एज्युकेशन आहे। तसंच आपला IQ, EQ
SQ आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याप्रमाणे आपण शिकवतो का मुलांना? तुम्ही धोरणं खूप छान राबवता, मान्य, पण त्यानुसार इम्प्लिमेंट होतं का? प्रत्येक ठिकाणीच होतं का? तुम्ही आढावा घेता, तुम्ही सगळीकडे ते चेक पण करता, पण खरंच तसं होतं का? का फक्त कागदोपत्रीच असतं? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि EQ म्हणजेच इमोशनल क्वोशंट आता खूपच कमी झालेला आहे. मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच करायचं नाहीये, मुलांना प्रॉब्लेमच फेस करायचे नाहीये. मग होतं काय? आम्ही आत्महत्या करायला तयार होतो. का? तर आपण इमोशनल क्वोशंटवर कामच केलेलं नाहीये. आपण फक्त पाहतो काय? एकाच प्रकारे शिकवणं. आणि आता सोशल मीडियाच्या ह्याच्यात किंवा डिजिटलायझेशनच्या ह्याच्यात आपल्या मुलांचा तर इमोशनल क्वोशंट खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे आपल्या शैक्षणिक धोरणात जर बदल झालाय मान्य आहे, पण तो पटकन लागू झाला तर याचा फायदा होईल. अन्यथा हे वर्षानुवर्ष 5 वर्ष तर गेले, अजून किती वर्ष त्यातच जाणार आहे हे नक्की पाहणं गरजेचं आहे. जर 1600 साली संभाजी महाराज 13 वर्षात शिकत होते, तर आपण का नाही? आपण त्यात ग्रेट का नाही व्हायचं? हे मला नक्की तुम्ही कळवा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.